आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून अंतरवाली सराटीत उपोषण करणार आहेत। या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, मात्र उद्यापासून आमरण उपोषण करण्यावर जरांगे ठाम आहेत। मी घटनेला मानतो, कायदा चालवून घेणाऱ्याला मानत नसल्याचं वक्तव्य जरांगेंनी केलंय, तर मराठा समाजासाठी बलिदान द्यायला तयार असल्याचा पुनरुच्चार जरांगेंनी केलाय। मराठे आता हटत नाहीत आणि मी तर नाही, मी आता बलिदान द्यायलाच निघालोय। आता गालागोळ्या कोणाकोणाला यायचं मी ऐकत नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय सोडित नाही तुम्हाला। माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मी हटत नाही। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी गावामध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। सुमारे 40 ते 50 पोलीस कर्मचारी सध्या गावामध्ये तैनात करण्यात आले। दंगल नियंत्रण पथकासह राखीव पोलीस दल सुद्धा इथे तैनात आहे। अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणावरती मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। त्यांच्या या उपोषणाला प्रशासनानं परवानगी नाकारली आहे, मात्र तरी सुद्धा ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात तणाव वाढू शकतो, त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे। इथे पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। या ठिकाणी 40 ते 50 पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक, त्याचबरोबर राखीव पोलिसांची तुकडी सुद्धा तैनात करण्यात आली। गौरव साळी आपल्याला अपडेट देत आहेत। गौरव, उद्याच्या उपोषणाला परवानगी मिळालेली नाहीये, तरीही जरांगे ठाम आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर काय काय सतर्कता प्रशासनाकडून दिसतेय? खरंय नम्रता, जालन्यातल्या अंतरवालीमध्ये उद्या मनोज जरांगे पाटील आपल्या आमरण उपोषणाला बसणार आहेत। त्यांच्या या आमरण उपोषणाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, मात्र तरी देखील उद्या आमरण उपोषण करण्यावर जरांगे पाटील ठाम दिसत आहेत। तर असं असताना दुसरीकडे जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आलेली आहे। सुमारे 40 ते 50 पोलीस कर्मचारी अंतरवाली सराटीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आज तैनात करण्यात आलेली आहे। यामध्ये दंगा नियंत्रण पथक असेल किंवा राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे। सोबतच स्थानिक पोलीस जे आहे यांच्या देखील अंतरवाली सराटी प्रवेशद्वारावर हे देखील तैनात करण्यात आलेली आहे। पण अगदी गौरव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।